आम्ही आलो आहोत परशुराम मंदिर चिपळूण या ठिकाणी। हे बघा कासवराव, 10 हाताने आशीर्वाद देणार गणपती आपल्याला। खाली नारळाचं, वरती केळीची पानं। इथलं पन्ह आणि कोकम सरबत एक नंबर लागतं। आता बघा तुम्हाला एक मज्जा बघायला भेटणार आहे। गुड मॉर्निंग, सकाळचे वाजलेले 10:17। ट्रॅव्हल सिरीजच्या या नवीन एक्साइटिंग एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे। आम्ही आलो आहोत परशुराम मंदिर चिपळूण या ठिकाणी। चिपळूणपासून अवघं 7 किलोमीटर अंतरावर असलेलं हे मंदिर आहे। आपल्यासोबत माझी फ्रेंड प्रणाली, जिला तुम्ही वेट एन्जॉय व्लॉगमध्ये बघितलं असेलच। तिची मम्मी आणि शेजारच्या आंटी आहेत। वेट एन्जॉयचा व्लॉग नसेल बघितला तर नक्की बघा, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। कोकण भूमीचे निर्माते, भगवान विष्णूंचा 6वा अवतार असलेले भगवान श्री परशुराम आजही या महेंद्र पर्वतावर वास करतात, असं इथल्या पुजाऱ्यांचं म्हणणं आहे। श्रींची ही मूर्ती स्वयंभू असून त्यांचा सर्व कार्यावतार संपवून इथे प्रकट झाले होते। मंदिराच्या आतमध्ये काम, काळ आणि परशुराम अशा 3 मूर्ती आहेत आणि श्रींसाठी एक पलंगी आहे। श्री परशुरामांनी पृथ्वी जिंकल्यावर कश्यप ऋषींना दान दिली। दान दिलेल्या भूमीत राहायचा अधिकार नाही म्हणून सह्याद्री मार्गे खाली आले। खाली येऊन बघितलं तर सगळा समुद्र आहे। मग राहण्यासाठी समुद्राला मागे होण्याची विनंती केली। त्याचप्रमाणे भुरुजवरून 5 बाण सोडून 4 बाण कन्याकुमारीकडे गेले आणि 5वा बाण ह्या स्थानी पडला आणि बाणगंगा निर्माण केली। त्यावेळेला ह्या पर्वतावर पाणी नसल्याने इकडे पाणी उपलब्ध केले। हे मंदिर 15व्या शतकात आदिलशाच्या बेगमने बांधले। सन 1698 मध्ये गोळकोटचा सरदार सिद्धी साथ याने मंदिर उद्ध्वस्त केले। नंतर ब्रह्मेंद्र स्वामी, शिवाजी महाराज व श्रीमंत पेशवे आणि जंजिराचा सिद्धी जोहरच्या मदतीने हे मंदिर निर्माण केले। हे बघा कासवराव, तर आम्ही चाललो आहोत दशभुजा गणपती मंदिर हेदवी या ठिकाणी। आता वाजलेले आहेत 4, 1 तासाभरात आम्ही पोचू। सो पोचल्यावर आपण भेटू। आम्ही पोचलो आहोत दशभुजा लक्ष्मी गणेश मंदिर हेदवी या ठिकाणी। खूप सुंदर असं मंदिर आहे हे। दशभुजा म्हणजे 10 हाताचा गणपती, 10 हाताने आशीर्वाद देणार गणपती आपल्याला। मला हे झाड ओळखता येते का बघा, खालती नारळाचं, वरती केळीचं झाड, असं टाईपचं झाड आहे। कमेंट्समध्ये नक्की सांगा हे कसलं झाड आहे। मंदिरात प्रवेश करण्याच्या आधी पाय धुवायला आपल्याला जागा दिलेली आहे आणि मंदिराच्या समोर पार्किंग देखील उपलब्ध आहे। देवांची भूमी असलेल्या कोकणात गणपती बाप्पांची अनेक जागृत देवस्थाने आहेत। त्यापैकीच एक गुहागर तालुक्यातील हेदवी या गावात असलेलं हे दशभुजा लक्ष्मी गणेश मंदिर। हे मंदिर चिपळूणपासून 48 किलोमीटर अंतरावर आहे। हे मंदिर हिरवीगार, गर्द झाडी आणि निसर्गाच्या सानिध्यात मन प्रसन्न करून देणारं असं मंदिर आहे। हे मंदिर केळकर स्वामी या नावाच्या गणेश भक्तांनी पेशव्यांनी दिलेल्या निधीतून उभारले। मंदिरातील ही मूर्ती काश्मीर येथील पांढऱ्या पाषाणापासून बनवलेली आहे। गणपती बाप्पांचे हे काळेभोर डोळे असलेली मूर्ती अतिशय सुबक आणि बोलकी आहे। मंदिरात शूटिंगची अनुमती नसल्याने मला शूटिंग करता आले नाही। तुम्ही नक्की या, खूप सुंदर मंदिर आहे हे। इथलं पन्ह आणि कोकम सरबत एक नंबर लागतं। आमचं मंदिर फिरून झालेलं आहे। आता आम्ही जात आहोत निसर्गाचा अद्भुत नजारा बघण्यासाठी, ज्याचं नाव आहे बामनगड। हेदवी या गावाला छान असा समुद्र किनारा लाभलेला आहे, त्याच ठिकाणी आहे ही बामनगड। चला तर मग पाहूयात। वाजलेले आहेत 5:35। आम्ही आता जात आहोत समुद्राकडे, ज्याचं नाव आहे बामनगड। इथून पब्लिक ट्रान्सपोर्टने येणं आहे पॉसिबल, पण वेळात वेळ काढून यावं लागतं, कारण टायमिंग्स असतात बसेसचे। कारण हे खूप आत आहे, गावामध्ये आहे, म्हणून प्रायव्हेट गाडी असलेलीच बरी। सो आम्ही आमची प्रायव्हेट कारच घेऊन आलेलो आहोत, कारण आमच्याकडे टाईमची कमतरता आहे म्हणून।
होपफुली सगळं कव्हर होत आहे कारमुळे. आम्ही आलेलो आहोत हेदवी बामनगड या ठिकाणी. बामनगडचं वैशिष्ट्य म्हणजे इकडे समुद्र आहे आणि त्याच्या पुढे अशी दगडी आहेत आणि त्याच्यात एक गॅप आहे. जोरात लाटा येतात आणि त्या गॅपमधनं पाणी जोरात उडतं. तर हे असं बघण्यासारखं असं एक ठिकाण आहे. माझी व्ह्यूवर्सला विनंती आहे, ज्या प्रकारे हे ठिकाण सुंदर आहे त्याच प्रकारे धोकादायक सुद्धा आहे, त्याच्यामुळे जपून पाहणी करा. आम्हाला इकडे एकच स्टॉल मिळाला आहे. आम्ही ऑर्डर केलं आहे भेळ आणि चहा. भेळ 1 नंबर आहे, चहा पण 1 नंबर आहे. काय मग कांदेपोळ्यासारखी भेळ निवडणार काय? अच्छा. भेळीचा आस्वाद घेता घेता आपल्याला समोरचा सी व्ह्यू एन्जॉय करता येतो. आमचं हेदवी गणपती मंदिर आणि बामनगड या ठिकाणी फिरून झालेलं आहे. आता आम्ही आमच्या घरी रिटर्न जात आहोत. तर आम्ही आलो आहोत मन पंजाबी ढाबा चिपळूण या ठिकाणी जेवायला. आम्ही ऑर्डर केलेलं आहे बटर चिकन, रोटी. तर बटर चिकन खूप छान भेटतं इथे. इथे येऊन ट्राय करू शकता. अगदी हायवेला आहे, मुंबई गोवा हायवेला. तर वाजलेले आहेत 11:26. मी आपल्यासोबत आलेले पाहुण्यांना सोडायला आले चिपळूण रेल्वे स्टेशन या ठिकाणी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. नवीन एक्साइटिंग ब्लॉगसाठी स्टे ट्यून. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करा ते झाड कोणतं होतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोकणातल्या ह्या मंदिरांबद्दल सगळ्यांना माहिती शेअर करा.